नमस्कार मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ फार्मर आय डी संदर्भातला आहे. जो फार्मर आय डी आहे, फार्मर आय डीसाठी आपण अप्लाय केल्यानंतर फार्मर आय डी अप्रूव्हल होतो. अप्रूव्हल झाल्यानंतर आपल्याला फार्मर आय डी हा व्हेरीफाय करावा लागतो. व्हेरीफाय आपण फक्त 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलमधून सुद्धा हा फार्मर आय डी व्हेरीफाय करू शकता. जर आपला फार्मर आय डी व्हेरीफाय नसेल तर आपल्याला एरर येऊ शकते. तर हे एरर आपल्याला कुठे कुठे येणार आहे, महाडीबीटीमध्ये ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन महाडीबीटीमध्ये गेल्यानंतर आपण ज्यावेळेस महाडीबीटीमध्ये कोणता आपण एखादा फॉर्म भरायला लागल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर तुमच्या फार्मर आय डीला लिंक नाही अशा प्रकारचा एरर आपल्याला येत आहे. तसेच कर्जमाफीमध्ये जर आपण ई-केवायसी करताना फार्मर आय डी शो होत नाही, अशा प्रकारचे जे एरर फार्मर आय डी व्हेरीफाय नसल्यामुळे हे आपल्याला एरर येत आहे. तर फार्मर आय डी व्हेरीफाय कशा पद्धतीने करायचा, फक्त 2 मिनिटांमध्ये आपण हे बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या गुगल ब्राउझरमध्ये यायचं आहे. त्यामध्ये फक्त फार्मर आय डी हे आपल्याला टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे. त्यानंतर सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे महाराष्ट्र फार्मर रजिस्ट्री. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या वेबसाईटला आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 ऑप्शन आपल्याला त्यामध्ये दिसणार आहे. लॉग इनमध्ये आल्यानंतर आपल्याला ऑफिशियल लॉग इन आणि फार्मर. तर आपल्याला फार्मर इथे क्लिक करायचं आहे. फार्मर इथे क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला क्रिएट न्यू अकाउंट इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. क्रिएट न्यू अकाउंटमध्ये आपल्याला क्लिक केल्यानंतर यामध्ये आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आपला आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्यावर आपल्याला एक OTP येणार आहे. आपल्याला आधार नंबर टाकून सबमिट करायचा आहे. OTP येणार आहे, तो OTP आपल्याला तिथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला पुढची विंडो ओपन होणार आहे. त्यामध्ये आपला आधार नंबर व्हेरीफाय इज ओके अशा पद्धतीचा आपल्याला दाखवणार आहे. तर आपला आधार नंबर हा व्हेरीफाय झालेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला परत खाली यायचं आहे आणि मोबाईल नंबरचा ऑप्शन येणार आहे. त्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि परत मोबाईल नंबरचा पण एक OTP घ्यायचा आहे. मोबाईल नंबरचा OTP घेतल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबरसुद्धा आपला व्हेरीफाय होणार आहे. त्यानंतर परत खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे. एकदम सोपा, आपल्या नावाचा सुद्धा आपण पासवर्ड यामध्ये टाकू शकता. यामध्ये आपल्याला एक @ टाकून आपल्या नावाचा पासवर्ड तयार करायचा आहे. आपल्याला एक पासवर्ड तयार करून आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आधार नंबर आणि मोबाईल नंबर हा फार्मर आय डीला लिंक करू शकता आणि आपला फार्मर आय डी हा व्हेरीफाय करू शकता. तर अगदी सोप्या पद्धतीने ही प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस तुम्ही करून तुम्हाला जे येणारे प्रॉब्लेम आहे हे तुमचे ही प्रॉब्लेम कर्जमाफीसाठी हा फार्मर आय डी शो होत नाही अशा प्रकारचे जे येणारे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही 2 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करू शकता. ही महत्त्वपूर्ण माहिती होती. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. धन्यवाद.